बारामती हा पवार कुटुंबियांचा बालेकिल्ला मानला जातो. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे गेल्या 3 टर्मपासून खासदार आहेत. यापूर्वी शरद पवार या मतदारसंघाचे खासदार होते. शिवाय अजित पवारही या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. पण अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड करून भाजपसोबत घरोबा केल्यानं बारामतीतली समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानं काका विरुद्ध पुतण्या वाद सुरू झालाय आणि याच फुटीमुळे आणि आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघाला आता विशेष महत्त्वही आले. गेल्या अनेक दिवसांपासून बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार गटाचा उमेदवार अशी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात होती. यातही अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा होती. मात्र राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंच्या सूनबाई उतरणार असल्याची जोरदार चर्चा आता रंगू लागली आहे. पवार विरुद्ध पवार वादात भाजप ठाकरेंच्या सूनबाईंना मैदानात उतरवून वेगळा डाव साधतंय का? बारामतीतली समीकरणं खरंच बदलणार आहेत का? जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी भाग्यश्री आणि टीओडी मराठीमध्ये तुमचं स्वागत. 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला बंपर यश मिळालं. 5 पैकी 3 राज्यातल्या विजयानंतर भाजपही आता फॉर्मात आले. आता भाजपकडून लोकसभा निवडणुकीची रणनीती आखायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातल्या सर्वच्या सर्वच जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं भाजपच्या अनेक नेत्यांनी वारंवार सांगितलंय. आणि या सगळ्यात अजित पवारांच्या बंडामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाकडे विशेष लक्ष दिलं जातंय. मिशन बारामती या मोहिमेअंतर्गत भाजपच्या केंद्रातील आणि राज्यातील दिग्गज नेत्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा केलाय आणि पुन्हा एकदा ए फॉर अमेठी आणि बी फॉर बारामतीचे नारे दिले जातात. भाजपच्या नेत्यांची हीच री आता ठाकरेंच्या सुनबाईंनी ओढली. बारामती लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता युवा मोर्चाच्या नेत्या अंकिता पाटील ठाकरे यांनी ओढली आहे. बारामती जिंकणं हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वप्न आहे. त्यामुळे ए फॉर अमेठी झालं तसं बी फॉर बारामती होणार असा दावा त्यांनी केलाय. जर ए फॉर अमेठी झालं तर बी फॉर बारामती होणार. त्यामुळे अमेठी जिंकू शकतो तर बारामती पण सहजरित्या जिंकू शकतो असा दावा अंकिता पाटील ठाकरेंनी केलाय. यावेळी अंकिता पाटील म्हणाल्या की बारामती लोकसभा मतदारसंघ हे भाजपचं टार्गेट असून यासाठी या मतदारसंघात कमळ फुलवण्यासाठी युवा मोर्चा सज्ज झालाय. यामुळे येत्या काळात बारामती लोकसभा मतदारसंघात संघटन मजबूत केलं जाईल. आता राहुल गांधींचा मतदारसंघ असलेला अमेठी आणि पवारांचा बालेकिल्ला असणारा बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेत्यांकडून ए फॉर अमेठी आणि बी फॉर बारामती अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. आता त्यातली अमेठीची जागा भाजपनं जिंकली असली तरी बारामतीमध्ये मात्र भाजपला पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत बी फॉर बारामतीची जागा जिंकण्याचं नियोजन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पुन्हा एकदा सुरू केले. बारामती म्हणजे पवार आणि पवार म्हणजे बारामती असं समीकरण असलं तरी पवारांचा हा बालेकिल्ला भेदण्याचा प्रयत्न यापूर्वी अनेकदा झाला. 2009, 2014 आणि 2019 मध्ये भाजपनं बारामतीत आपली ताकद लावली. पण दोन्ही वेळेस सुप्रिया सुळे निवडून आल्या. सुप्रिया सुळेंच्या विजयामागे अजित पवारांचाही मोठा वाटा होता. पण आता स्वतः अजित पवारच भाजपसोबत सत्तेत सामील झाल्यानं बारामतीची राजकीय समीकरणं बदलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अनेक लोकउपयोगी असे धाडसी निर्णय घेतलेत. परिणामी आगामी 2024च्या लोकसभा निवडणुकीत देशात भाजप 300+ जागा जिंकणार असून बारामती लोकसभा मतदारसंघाचा आगामी खासदार हा भारतीय जनता पार्टीचाच असेल असा विश्वास पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी व्यक्त केला. आता आम्ही अमेठीत करू शकतो तर बारामतीतही करू शकतो अशी ही वक्तव्य यापूर्वी भाजपच्या नेत्यांनी केली आहेत आणि तीच री आता अंकिता ठाकरेंनीही ओढली आहे. आता अंकिता पाटील या माजी सहकार मंत्री आणि काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजप प्रवेश केलेले दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आहेत. त्यांनी परदेशात आपलं उच्च शिक्षण पूर्ण केलंय. अंकिता पाटील यांनी पुणे जिल्हा परिषदेचं सदस्यत्वही भूषवलंय. अंकिता पाटील ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंचे नातू आणि बिंदू माधव ठाकरेंचे पुत्र निहार ठाकरेंशी विवाहगाठ बांधली. आता ठाकरेंच्या या सूनबाईंना भाजप बारामतीतून मैदानात उतरवणार असल्याची चर्चा रंगतीये. पवारांच्या बालेकिल्ल्यात पवार विरुद्ध पवार लढतीची चिन्ह असताना भाजप ठाकरेंच्या सूनबाईंना मैदानात उतरवणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिवाय बारामतीत ठाकरे नावाचा भाजपला फायदा होणार का असा प्रश्नही यामुळे उपस्थित होतोय. लोकसभा निवडणुकीचे वारे व्हायला सुरुवात झालेली असताना आगामी निवडणुकीमध्ये सर्वच पक्ष आपला गड राखण्यासाठी आणि इतर पक्षांचा गड सर करण्यासाठी रणनीती ठरवू लागलेत. बारामतीची जागा जिंकण्याचा प्रयत्न भाजपकडून अनेकदा करण्यात आला, पण त्यामध्ये अद्याप यश आलेलं नाही.
आता भाजपकडून अंकिता ठाकरेंना मैदानात उतरवलं तर भाजपला याचा फायदा होईल का? खरंच अंकिता ठाकरे मैदानात उतरल्या तर भाजपकडून कोणत्या पवारांना शह दिला जाईल? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठी, लोकांकडून लोकांसाठी.